नमस्कार. सिटी न्यूजच्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 7 एप्रिल 2026 वार मंगळवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. प्रभावाने कथा संपत नाही तर नव्या अध्यायाची सुरुवात होते. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. सुरुवातीला एक नजर टाकूया शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर. अमरावती शहरातील गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीत 13 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 9:30च्या सुमारास एक धक्कादायक प्रकार घडला. फिर्यादी सुशांत शेरेकर हे सुमित्रा ज्वेलर्स दुकान बंद करून घरी जात होते. त्यांच्या मोफेडच्या डिक्कीत सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम होती. अचानक मागून आलेल्या काळ्या रंगाच्या कारने त्यांची गाडी अडवली. 3 आरोपी खाली उतरले. त्यांनी शेरेकर यांना ढकलून पाडलं आणि चाकूचा धाक दाखवत मोफेडची चावी हिसकावली आणि डिक्कीत ठेवलेली सोन्याची पिशवी घेऊन आरोपी फरार झाले. या दरोड्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आणि अवघ्या 48 तासात 7 आरोपींना अटक करण्यात यश आलं. यामध्ये 5 आरोपी कारमधून आणि 2 मोटरसायकलवरून रेकी करीत होते. पोलिसांनी आरोपींकडून तब्बल 661.030 ग्रॅम सोन्याचे दागिने, 1,19,000 रुपये रोख, कार, मोटरसायकल, 7 मोबाईल, 3 चाकू असा एकूण 1,12,00,000हून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय. 13/2/26 को फिर्यादी सुशांत मनोहर शेरेकर अपनी दुकान बंद करके अपना जो सारा सोने चांदी के आभूषण और जो कैश रकम थी वो लेकर अपने घर जा रहे थे. उस समय कुछ आरोपियों ने उनके आड़े फिरकर उनको रोका और उनसे जो थी उनके जो सब आभूषण थे और पैसे थे उनको लूट लिया था. इस संबंध में गाडगेनगर पुलिस स्टेशन में FIR नंबर 162/2026 अंतर्गत धारा 310 BNS 4/25 आर्म्स एक्ट दर्ज की गई थी. उस अपराध में बहुत ही त्वरित गति से तपास करते हुए हमारी जो टीम थी उसने आरोपियों को पकड़ लिया. आरोपियों को पकड़ने के बाद सारा जो मुद्देमाल है वो आरोपियों से हस्तगत किया गया. माननीय न्यायालय के आदेश से आज वो सारा मुद्देमाल फिर्यादी सुशांत शेरेकर को वापस दिया गया, लौटाया गया. ये जो मुद्देमाल है इसमें करीब 661 ग्राम सोने के आभूषण और साथ में 1,19,00,000 नगद, कुल मिलाकर 661 ग्राम सोने के आभूषण और 1,19,000 रुपये नगद, ऐसे कुल मिलाकर 1 करोड़ से ऊपर की रकम का मुद्देमाल फिर्यादी को वापस दिया गया. यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार मंगळवार 7 एप्रिल रोजी 1,34,450 रुपयांचा मुद्देमाल फिर्यादीला परत करण्यात आला. ही कार्यवाही पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आणि गाडगेनगर पोलीस व गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने ही मोठी कामगिरी केली. सदर गुन्हा 13 फेब्रुवारीला घडला होता. संध्याकाळी दुकान बंद करून जेव्हा घरी जात होते माझे बंधू, तेव्हा रस्त्यानं त्याला अडवलं एका कारनी. त्यातून 3-4 जण बाहेर आले चाकू घेऊन आणि त्याच्याजवळचं जी पिशवी होती ज्याच्यामध्ये सोन्याचा माल होता दुकानातला, तो ते घेऊन पळून गेले. त्या घटनेमुळे आम्ही एकदम हताश झालो होतो, कारण त्याच्यामध्ये संपूर्ण दुकानाचा माल होता. आम्ही त्वरित पोलीस यंत्रणेला फोन लावला आणि पोलिसांचा रिस्पॉन्स टाईम 3 मिनिटाचा होता आणि त्याच कारणामुळे आज हे जे सक्सेस झाला आहे आणि हा माल वापस मिळाला आहे. कारण पोलिसांनी अति वेगवान तपास यंत्र चालू केली. विदिन 3 मिनिट्स त्यांनी नाकाबंदी करून पोलिसाचे सगळे पथकं
त्या घटनास्थळी येऊन त्यांनी पंचनामा करून आपल्या सगळ्या टीम्स शोधार्थात पाठवल्या आणि त्याचाच परिणाम आज हा आहे की आपला सगळा मुद्देमाल परत मिळाला आणि तो आज कोर्टामार्फत ऑर्डर मिळाल्यानंतर आम्हाला आमच्या हस्तगत केला गेला आहे आणि यामुळे आम्ही पोलीस प्रशासनाचे आणि सर्व पोलिसांचे मनपूर्वक आभार मानतो. याच्यामध्ये क्राईम ब्रांच, गाडगेनगर पोलीस स्टेशन आणि बाकी CP सर, त्यानंतर उपायुक्त सर, त्यानंतर चव्हाण सर क्राईम ब्रांचचे यांचा खूप मोठा हे आहे. त्यांनी खूप प्रयत्न केले हे सगळं घडवून आणण्यासाठी, तर आम्ही त्यांचे सगळ्यांचे आभारी आहोत. अमरावती शहर पोलिसांनी एक भन्नाट आणि धाडसी कारवाई करत राजस्थानमध्ये थेट ड्रग्ज माफियांच्या अड्ड्यावर धडक दिली. या प्रकरणाची सुरुवात झाली 2 मार्च 2026 रोजी, जेव्हा अमरावतीत तब्बल 2 किलो 80 ग्रॅम MD ड्रग्ज जप्त करण्यात आले. याच ड्रग्जचा माग काढत पोलिसांची टीम पोहोचली थेट राजस्थानमध्ये. गेल्या 1 महिन्यापासून गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथक गुप्त मोहिमेवर होतं. तपासात धक्कादायक माहिती समोर आली. ती म्हणजे ड्रग्ज राजस्थानमधील एका गुप्त फॅक्टरीत तयार होत होते, एजंट मार्फत अमरावतीत सप्लाय होत होते आणि सगळा व्यवहार हवाला मार्गे चालत होता. नागौर, जयपूर, जोधपूर इथपर्यंत पैशांची साखळी पसरलेली. इतकंच नाही, मुंबईतील माहीम परिसरातील आंतरराष्ट्रीय ड्रग तस्कर अजीम सय्यद असद शेख याचं नावही समोर आलंय. यानंतर पोलिसांनी आखली एक फिल्मी प्लॅनिंग. प्रतापगड जिल्ह्यातील रिया गावात काही पोलीस रेती कामगार बनले. काहींनी धाब्यावर नजर ठेवली आणि योग्य क्षणाची वाट पाहिली. जशी माहिती मिळाली, मांगीलाल सिंघावत आणि विष्णुलाल गायरी हे दोघे धाब्यावर पोहोचले आणि लगेच संपूर्ण धाब्यावर वेढा. क्षणात कारवाई आणि दोन्ही आरोपी जेरबंद. या कारवाईत ड्रग्ज बनविण्याचे केमिकल्स, महत्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. आतापर्यंत 8 आरोपी ताब्यात असून 5 आरोपी फरार आहेत. पोलिसांची चौकशी आता आंतरराष्ट्रीय नेटवर्क पर्यंत पोहोचली आहे. या संबंधित कारवाईबद्दल माहिती देण्यासाठी गुन्हे शाखेच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांनी या कारवाईची सविस्तर माहिती दिली. अमरावती शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये आपण 8 मार्च रोजी नागपूर गेट पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक मोठी कारवाई MD ड्रग्ज संदर्भात केली होती. त्या कारवाईमध्ये आपण 2 किलो 79 ग्राम ड्रग्ज हे शेख फहीम आणि शेख आयान या 2 व्यक्तीकडनं आपण जप्त केलं होतं. त्या एवढी मोठी कारवाई अमरावती शहर आयुक्तालय हद्दीमध्ये प्रथमच झाली होती. त्यामुळे माननीय पोलीस आयुक्त यांनी या गुन्ह्याच्या फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेजेस शोधण्यासाठी आम्हाला तसे आदेश दिले होते. तेव्हापासून 8 मार्चपासून आज दिनांक 7 एप्रिलपर्यंत आम्ही या तपासामध्ये गुन्हे शाखेचे संपूर्ण अधिकारी, संपूर्ण कर्मचारी हे दिवसरात्र काम करत आहेत. आणि याच्यामध्ये फॉरवर्ड लिंकमध्ये आम्ही जवळपास 8 आरोपी निष्पन्न केले आहेत. त्यामधले 3 आरोपी अटक केलेले आहेत आणि फॉरवर्ड लिंकमध्ये जे आरोपी अटक झालेले आहेत त्यांच्याकडूनही आम्ही समोर अनुक्रमे 65 ग्राम आणि 81 ग्राम MD ड्रग्ज जप्त केला आहे. आणि बॅकवर्ड लिंकमध्ये पाहता या आरोपीकडनं आम्हाला एक मुंबईचा आरोपी अजीम शेख याची माहिती मिळाली होती. तर त्याचा मुंबईमध्ये जाऊन शोध घेऊन त्याला त्याच्या MD ड्रग्ज सहित आम्ही या ठिकाणी अटक केलं होतं. आणि त्याच्याकडं परत तपास करता बॅकवर्ड लिंकेजेसमध्ये आम्हाला परराज्यातली एक लिंक मिळाली होती. राजस्थान राज्यामधून हे ड्रग्ज येत असल्याची एक माहिती आम्हाला त्या अजीमच्या तपासादरम्यान खुलासा झाली होती. आणि अजीमच्या तपासादरम्यान खुलासा झाल्यानंतर आम्ही मागील 15 दिवसापूर्वी राजस्थान येथे जाऊन आलो, परंतु पाहिजे तसं यश मिळालं नव्हतं. त्यानंतर आम्ही परत त्याची पूर्ण माहिती, थोडी तांत्रिक माहिती त्याची हस्तगत करून राजस्थानला जवळपास 4 अधिकारी आणि आमचे 16 कर्मचारी असे सुमारे मागील 8 दिवसापासून आम्ही या तपासावर काम करत होतो. आणि ज्या ठिकाणाहून ही ड्रग्ज मॅन्युफॅक्चर होते ते शोधण्याचं आव्हान आमच्या पुढे होतं. आणि दरम्यान मुदतीत मांगीलाल
मांगीलाल गणपतसिंग सिंगावत हा जो अजिमच्या तपासामध्ये नाव निष्पन्न झालं होतं, त्याला आम्ही जयपूर, नागौर या राजस्थानच्या जिल्ह्यात शोधलं होतं, परंतु तोही हाती लागत नव्हता. त्यानंतर मांगीलाल आणि जो एक त्या फॅक्टरीचा मालक जो आहे विष्णू मोहनलाल गायरी, राहणार मोहोडा, तालुका अर्नोड, जिल्हा प्रतापगड, हे दोघंही जण एका ठिकाणी असल्याबाबतची माहिती आम्हाला मिळाली होती. आणि काल रात्री सुमारे 11-12 वाजता हा जो विष्णू गायरी आहे त्याच्या स्कॉर्पिओमध्ये हे दोघं जण एका ठिकाणाहून जात होते अशी माहिती मिळाली. तेव्हा ट्रॅप लावून आम्ही सगळ्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्याला त्या ठिकाणी ताब्यात घेतलं. त्याच्याकडे तपास केल्यानंतर विष्णूच्या ज्या झडतीमध्ये आहेत किंवा त्याच्या मोबाईलमध्ये आहेत किंवा त्याच्या घरझडतीमध्ये आम्हाला जे काही MD ड्रग्स तयार करण्यासाठी लागणारे जे केमिकल्स आहेत त्याचे काही पुरावे मिळालेले आहेत. आणि सुमारे 1-1.5 महिन्यापूर्वीच विष्णू आणि त्याचा एक मित्र आहे राधेश्याम दमामी, हा पण अर्नोड पोलीस स्टेशन, जिल्हा प्रतापगड हद्दीत राहतो. हे दोघं मिळून तिथं फॅक्टरी चालवत होते MDची. आणि 1-1.5 महिन्यापूर्वीच प्रतापगड पोलिसांनी याच्या फॅक्टरीवर रेड करून ती फॅक्टरी सीज केलेली आहे. तेव्हापासून याची फॅक्टरी बंद आहे. परंतु यांनी जी ड्रग्ज आमच्याकडे आली होती, 2 ते 2.5 किलो ड्रग्ज जी आली होती, ते त्याच फॅक्टरीमधून मॅन्युफॅक्चरिंग होऊन आल्याची कबुली ही आम्हाला विष्णूकडून मिळालेली आहे. आणि विष्णूला आम्ही ताब्यात घेतलेलंच आहे. त्याचा जो पार्टनर आहे त्या फॅक्टरीतला एक राधेश्याम, तो अद्याप फरार आहे. स्थानिक पोलिसांच्या मदतीने आम्ही राधेश्यामलाही शोधत आहोत. आणि अशा पद्धतीने जी ड्रग्ज मिळाली होती त्याचे फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंक या ठिकाणी आम्ही पूर्ण केलेले आहेत. ज्या ठिकाणी ती मॅन्युफॅक्चर होत होती तिथून ते आम्ही पकडली. याचा जो प्रवास आहे या प्रवासाचा खुलासा आणि त्याचं एक सत्य आम्ही या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. शहरात अनैतिक व्यवसायांनी डोके वर काढले असतानाच दामिनी पथकाने एक मोठी कारवाई केली आहे. यशोधरनगर परिसरात सुरू असलेल्या देह विक्रय अड्ड्याचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून यात एका महिलेसह दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. पाहूया या कारवाईचा सविस्तर वृत्तांत. अमरावतीमधील यशोदानगर नंबर 1 गल्ली नंबर 2 येथे अनैतिक देह व्यापार सुरू असल्याची गुप्त माहिती दामिनी पथकाला मिळाली होती. माहिती मिळताच महिला सेलच्या प्रभारी PI दीप्ती ब्राह्मणे यांनी आपल्या पथकासह या ठिकाणी धाड टाकली आहे. या कारवाईत महिला पोलीस हवालदार भाग्यशाली पवार, महिला शिपाई पूजा सपकाळे, रजनी ढवळे, नंदनी वरटे आणि चालक हवालदार सातंगे यांनी सहभाग घेतला. पोलिसांनी घटनास्थळावरून एक महिलेसह 2 पुरुषांना ताब्यात घेतले. या सर्वांवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा कलम 3, 4 आणि 5 अन्वये फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून अवैध धंदे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. दामिनी पथकाच्या या धडक कारवाईमुळे यशोधरनगर परिसरात सध्या शांतता पसरली आहे. मात्र अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही सुरू राहतील असा इशारा पोलिसांनी दिला आहे. अमरावती बडनेरा अकोला महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघात झाला असून यामध्ये बडनेरा येथील 4 तरुण जागीच ठार झाले आहेत, तर 3 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नेमका हा अपघात कसा घडला आणि सद्यस्थिती काय आहे पाहूयात या सविस्तर रिपोर्टमध्ये. अमरावती अकोला महामार्गावरील बेलोरा विमानतळ परिसर मध्यरात्री एका भीषण आवाजाने हादरून गेलाय. बडनेरा येथील 7 मित्र एका 4 चाकी वाहनाने जात असताना एका भरधाव ट्रकने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हे सर्व युवक रात्री 11 वाजताच्या सुमारास बेलोरा विमानतळाजवळील एका हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी थांबले होते. चहा घेऊन परतत असतानाच कारने त्यांच्यावर झडप घातली. या धडकेत मोहम्मद अनस, मोहम्मद तल्हा, मोहम्मद अवेज आणि अब्दुल अनवेज या 4 तरुणांचा जागीच मृत्यू झालाय. मृतांचे वय 20 ते 26 वर्षाच्या दरम्यान आहे. अपघाताच्या वेळी कारमध्ये एकूण 7 जण होते. त्यापैकी 3 गंभीर जखमी असून त्यांना तातडीने रिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींपैकी एकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला असून पोलिसांनी CCTV फुटेजच्या मदतीने त्यांचा शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे बडनेरा येथील जुनी वस्ती परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघाताने पुन्हा एकदा महामार्गावरील वेगाचा आणि सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. फरार ट्रक चालकाला पोलीस कधीपर्यंत बेड्या ठोकतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
एक नजर अन्य महत्त्वाच्या बातम्यांवर. अमरावती शहराच्या विकास आराखड्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. देशाच्या सर्वांगीण विकासाचा पाया असलेल्या जनगणना 2027 ची तयारी आता शहरात जोमाने सुरू झाली आहे. अमरावती महानगरपालिका क्षेत्रात फील्ड ट्रेनर्ससाठीच्या 3 दिवसीय विशेष प्रशिक्षण शिबिराचे शानदार उद्घाटन करण्यात आले आहे. काय आहे या प्रशिक्षणाचे स्वरूप आणि आयुक्तांनी काय दिलाय संदेश, पाहूया सविस्तर बातमी. अमरावती महानगरपालिकेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात उत्साही वातावरणात जनगणना 2027च्या फील्ड ट्रेनर्स प्रशिक्षणाचा श्रीगणेशा झाला. महानगरपालिका आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी वर्षा लढ्ढा यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर उपायुक्त योगेश पिठे, जिल्हा समन्वयक ऋषिकेश पात्रे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आयुक्त वर्षा लढ्ढा यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले की जनगणना ही केवळ आकडेवारी नसून ती देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आखल्या जाणाऱ्या धोरणांचा आधार आहे. त्यामुळे माहिती संकलनात पारदर्शकता आणि अचूकता ठेवणे ही प्रत्येक कर्मचाऱ्याची राष्ट्रीय जबाबदारी आहे. या 3 दिवसीय प्रशिक्षणात प्रगणक आणि पर्यवेक्षकांना मार्गदर्शन करणाऱ्या फील्ड ट्रेनर्सना डिजिटल साधने, डेटा संकलन आणि नोंदणी प्रक्रिया या संदर्भात सखोल प्रशिक्षण दिले जाणार आहे. शहरातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचून अचूक माहिती गोळा करण्याचे मोठे आव्हान पेलण्यासाठी ही यंत्रणा आता सज्ज होत आहे. जनगणनेच्या या प्रक्रियेत तांत्रिक अचूकता आणि वेळेचे नियोजन यावर विशेष भर दिला जाणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. या प्रशिक्षणातून तयार होणारे फील्ड ट्रेनर्स आता प्रत्यक्ष मैदानात उतरून प्रगणकांना सज्ज करतील, ज्यामुळे 2027 ची जनगणना यशस्वी होण्यास मोठी मदत होईल. मराठी चित्रपट स्व च्या दुसऱ्या शूटिंग शेड्यूलची सुरुवात एका आध्यात्मिक वातावरणात करण्यात आली. या शुभप्रसंगी आई भगवतीचा आशीर्वाद घेण्यासाठी विशेष पूजेचं आयोजन करण्यात आलं होतं. ही पूजा श्री 1008 महाशक्ती पीठाधीश्वर शक्ती महाराज यांच्या शुभ हस्ते पार पडली. पूजेच्या वेळी संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण पाहायला मिळालं. या भव्य उद्घाटन सोहळ्यात अमरावती शहराचे महापौर श्रीचंद तेजवानी यांची विशेष उपस्थिती होती. तसेच भाजपा नेते तुषार भारतीय, संगम गुप्ता, हेमंत मालवीय, संजय शादी, सनी लालवानी, साध्वी तपस्विनी बैस आणि अनेक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. चित्रपटाच्या यशासाठी सर्वांनी देवासमोर प्रार्थना केली. आता या चित्रपटाच्या दुसऱ्या शेड्यूलला सुरुवात झाली असून लवकरच शूटिंगला गती मिळणार आहे. इंजिनिअरिंग म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान नाही, तर त्यातून घडतो इनोव्हेशन, पॅशन आणि जिंकण्याची जिद्द. अमरावतीच्या सिपना इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलंय. गोव्यात पार पडलेल्या राष्ट्रीय स्तरावरील डर्ट कार्ट डिझाईन चॅलेंजमध्ये गोवा राज्यातील वालपुई येथे आयोजित करण्यात आलेल्या डर्ट टेम्पल डर्ट कार्ट डिझाईन चॅलेंज सीझन 3 या राष्ट्रीय स्पर्धेत अमरावतीच्या सिपना अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या टीम इमोर्टल सिपनॉइड्सने दमदार कामगिरी करत थेट विजेतेपद पटकाविलं आहे. ही टीम सिपनाची अधिकृत गो कार्ट टीम असून मुख्यत्वे मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांचा यात सहभाग आहे. नाविन्यपूर्ण डिझाईन, मजबूत तांत्रिक कौशल्य आणि अचूक टीम वर्क याच्या जोरावर त्यांनी स्पर्धेत वेगळी छाप सोडली. स्पर्धेत डिझाईन इव्हॅल्युएशन, ॲस्थेटिक, ॲक्सेलरेशन, ऑक्टोक्रॉस आणि स्पीड मॅप या 5ही प्रकारांमध्ये संघाने अव्वल स्थान मिळवले. इतकंच नाही तर एन्ड्युरन्स राऊंडमध्येही पहिलं स्थान मिळविलं. त्यांनी सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरी दाखवली. या भव्य यशामुळे संघाने स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावीत 50,000 रुपयांचं रोख पारितोषिकही जिंकलंय. या यशामागे विद्यार्थ्यांची अथक मेहनत, तासनतास केलेला सराव आणि भक्कम तांत्रिक तयारी महत्त्वाची ठरली. मेहनत, टीमवर्क आणि जिद्द असेल तर कोणतीही स्पर्धा जिंकता येते. सिपनाच्या विद्यार्थ्यांनी हे दाखवून दिलंय. धामणगाव रेल्वे दलित वस्ती सुधार योजनेत भ्रष्टाचाराचा स्फोट आणि आता न्यायासाठी माजी सरपंचाचं आमरण उपोषण. प्रशासन गप्प का? दोषींवर कारवाई कधी? पहा हा संतापजनक रिपोर्ट. धामणगाव रेल्वे तालुक्यातील बोरगाव धांदे येथे दलित वस्ती सुधार योजनेत कथित भ्रष्टाचार उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. माजी सरपंच श्रुती अंकुश उईके यांनी या प्रकरणात थेट आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारलाय. त्यांनी पंचायत समिती कार्यालयाला आधीच लेखी सूचना देत आपल्या आंदोलनाची घोषणा केली होती.
विशेष म्हणजे 12 मार्च 2026 रोजीच्या पंचायत समितीच्या अधिकृत अहवालातच या योजनेत गंभीर गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट नमूद करण्यात आले होते. तरीही आजपर्यंत दोषींवर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. उईके यांनी केलेल्या आरोपांनुसार खोट्या सह्यांच्या आधारे आरटीजीएस व्यवहार करण्यात आले, बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून निधीचा गैरवापर झाला. संबंधित अधिकाऱ्यांनीही या गैरप्रकाराकडे दुर्लक्ष केलं. या सर्व प्रकरणात दोषींवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत, संबंधित बँक कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी आणि संपूर्ण योजनेची विभागीय चौकशी करावी अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. मंगळवार 7 एप्रिल पासून पंचायत समिती प्रांगणात शांततापूर्ण आमरण उपोषण सुरू करण्यात आलंय. मात्र या आंदोलनामुळे प्रशासनावर प्रचंड दबाव वाढला असूनही अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. नमस्कार, माझे नाव श्रुती उईके, माजी सरपंच बोरगाव धांदे. तर माझं उपोषणाला बसण्याचा उद्देश हा आहे की आमच्या गावात खूप मोठा भ्रष्टाचार झाला आहे. दलित वस्ती सुधार योजनेचा जो निधी आहे त्या संदर्भात काम न करता 15 वित्त आयोगातून जे कामं झाले आहे त्याचे फोटो दाखवून दलित वस्तीचे पैसे काढले गेले आहे. आणि पैसे जे काढले आहे त्यामध्ये जे रिटायर व्हिडिओ आहे त्यांचे खोट्या सह्या मारून तिसऱ्या व्यक्तीने आपल्या नातेवाईकाच्या नावाने पैसे काढले गेले आहेत. तर माझा उपोषणाला बसण्याचा उद्देश हाच आहे की या संबंधित आणि व्हिडिओला मला आमच्या इथे चौकशी पण झाली आहे, व्हिडिओनी अहवाल पण तयार केला आहे. तर माझं म्हणणं एकच आहे की अहवालामध्ये जे जे संबंधित व्यक्ती दोषी आहे त्या सर्व दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण यांच्यावर जर आता जर फौजदारी गुन्हा दाखल नाही केला तर त्यांचं मनोबल वाढेल आणि माझ्या गावात असे प्रकार होतच राहील. तर असे प्रकार झाले नाही पाहिजे. त्याच्यामुळे मला असं वाटते की ह्या लोकांवर फौजदारी गुन्हा दाखल झालाच पाहिजे. नेमकं आपल्या इथं कोणते कामं दाखवले गेले? नाली आणि रोड होता, तर त्यामध्ये त्यांनी 15 वित्त आयोगामध्ये जे नाली आणि रोड ऑलरेडी झाले होते आणि एका रोडचं पेमेंट पण गेलं होतं, त्याच नाली रोडचे फोटो दाखवले आणि दलित वस्तीचं पेमेंट त्यांनी प्रोसेस केलं. त्यावेळेस कोण होते तिथं, सचिव वगैरे? सचिव चंदू चौधरी आणि माझ्याकडे चार्ज होता, उपसरपंचाकडे चार्ज होता. आपलं उपोषण कधीपर्यंत आहे? माझं जोपर्यंत संबंधित दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल होणार नाही माझं उपोषण सुरूच राहील. आणि BDO साहेबांचं म्हणणं काय यावर? BDO साहेबांचं म्हणणं आहे, आता मी 27 जानेवारीला माझं पहिलं कागद गेलं होतं BDO साहेबांना. मी संबंधित विषयाची बँकेचं स्टेटमेंट सर्व काही जे काही डॉक्युमेंट्स आहे सर्व मी त्यांना दिले होतं, पण अद्यापही त्यांनी 3 महिने होऊन गेले, बँकेच्या रिलेटेड अजूनही त्यांनी माहिती घेतली नाही आहे. आणि मला त्यांनी म्हटलं होते की आम्ही बँकेचं हे माहिती मिळवू, हे करू, पण अद्यापही त्यांनी माहिती घेतली नाही. 3 महिने होऊन सुरू आणि मला याची शाश्वती वाटत नाही की मला ते टाळायचा प्रयत्न करत आहे. मला हे दिसूनच पडत आहे, त्याच्यामुळे मला हा मार्ग करावा लागला. चौकशी झाली आहे, चौकशीत काय आढळून आलेलं आहे? चौकशीमध्ये संबंधित व्यक्ती दोषी आहेच ना, पण अजूनपर्यंत त्यांनी कारवाई का नाही केली? माझं म्हणणं आहे की फौजदारी गुन्हा दाखल करा संबंधित व्यक्ती, आणि अहवालामध्ये त्यांनी ते सिद्ध केलं आहे. सर्व काही गोष्टी क्लिअर असताना हे फौजदारी गुन्हा का नाही दाखल करत आहे? दलित वस्ती सुधार योजनेतील भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे धामणगाव रेल्वेत संताप ओसरला आहे. माजी सरपंचाचं आमरण उपोषण आणि प्रशासनाची शांत भूमिका. आता कारवाई होणार का की पुन्हा एकदा फाईल बंद? पाहत राहा सिटी न्यूज. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. शादी और ब्याह की शुरुआत, आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल, L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. आता एक नजर महाराष्ट्रातील विस्तृत घडामोडींवर. नागपूर देशाच्या मध्यभागी असलेलं शांत शहर, परंतु आज इथे सापडलाय काहीतरी असं ज्याने अंगावर काटा आणलाय. मेट्रो स्टेशनच्या शेजारी घराच्या आवारात जिवंत स्फोटकांचा साठा. पहा हा धक्कादायक रिपोर्ट. सीए रोडवरील दोसर भवन चौक, नागपूरचं गजबजलेलं आणि संवेदनशील ठिकाण. सकाळी अचानक पोलिसांना एक कॉल येतो. इथे एक संशयास्पद बॅग आहे. क्षणाचाही विलंब न करता पोलीस आणि बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी पोहोचतं.
तपास सुरू होता आणि बॅग उघडताच सर्वजण थरथरतात. त्या बॅगेतून सापडतात 15 जिलेटिन कांड्या, 58 डिटोनेटर आणि 8 कनेक्टर. हा साठा इतका धोकादायक होता की एका चुकीचा स्पर्शही मोठा स्फोट घडवू शकला असता. गणेशपेठची हद्दीमध्ये पोलीस स्टेशनची, आणि त्याच्यात जे आहे आम्ही इन्व्हेस्टिगेशन करतो आहे. कारण ही जी पिशवी ज्याचे मिळालेली आहे ती पिशवी काही दिवसापासून इथे होती, आणि ते जे आहे ते जे मालक आहे त्यांच्याशी चर्चा झाली. जवळपास 1 महिन्यापासून ते तिथे होते, पण त्यांनी काही सिरियसली घेतलं नाही. आज त्यांनी बाहेर जाऊन जसं बघितलं ते म्हणाले की असं होऊ शकतो आहे. मग आमची टीम आली, त्यांनी व्हेरीफाय केलेलं आहे. पॅसोचे जे लोक आहेत ते पण आलेले आहे. आम्ही BDDS आमची टीम आहे, त्याचा अर्थ पुढची कारवाई आमची चालू आहे. पण अजून एक धक्कादायक गोष्ट, ही बॅग 1 ते 1.5 महिन्यांपासून त्या ठिकाणी पडून होती. मंगळवार 7 एप्रिल सकाळच्या सुमारास जिलेटिन कांड्या बाहेर दिसू लागल्याने घरमालकाला संशय आला आणि त्याने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी अत्यंत सावधगिरीने सर्व स्फोटकं जप्त करत सुरक्षित स्थळी हलविले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, पण एक मोठा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. ही स्फोटकं इथे कोणी ठेवली? त्यामागे कुणाचा हात आहे? पोलीस आता या प्रकरणाचा सर्व बाजूंनी कसून तपास करीत आहेत. एका सामान्य नागरिकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. याच्यामध्ये आपल्याला 15 कार्टेज मिळालेले आहेत आणि जवळपास 58 डिटोनेटर या ठिकाणी आपल्याला मिळालेले आहेत. जे प्राथमिक आपल्याला जे लांजेवर फॅमिली आहे त्यांच्या घराच्या बाजूला मिळालं आहे. त्यांनी जी माहिती दिली की सकाळी 9:15च्या दरम्यान त्यांना काही तिथं कार्टेज दिसले, आणि कार्टेज दिसल्यानंतर त्यांनी आम्हाला इन्फॉर्मेशन दिले. आम्हाला इन्फॉर्मेशन दिल्यानंतर या ठिकाणी BDDS टीम आमची सर्च केलं, तर या ठिकाणी आम्हाला 15 कार्टेज मिळाले आहेत. तसं डिटोनेटर वेगवेगळ्या छोट्या छोट्या बॅगमध्ये ठेवलेले डिटोनेटर्स या ठिकाणी 58 आम्हाला मिळून आलेले आहेत. त्याच्या अनुषंगाने आम्ही त्याची काळजीपूर्वक ते वेगवेगळ्या डिटोनेटर आणि कार्टेज आम्ही वेगवेगळ्या मॅगझिनमध्ये ठेवत आहोत, आणि पुढचं जे इन्व्हेस्टिगेशन आहे आमचे इन्व्हेस्टिगेशन याच्यामध्ये सुरू आहे. याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन नंतरच हे सगळ्या गोष्टी कळेल. थँक्यू. मेट्रो स्टेशनच्या शेजारी स्फोटक हा केवळ योगायोग नव्हे तर गंभीर इशारा आहे. पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळलाय, परंतु यामागचं रहस्य उलगडणं आता अत्यावश्यक आहे. नागपुरातील सक्करदरा परिसरात एक धक्कादायक घटना घडली. ताहिर रशीद बेग वय वर्ष 65 हा आरोपी अंजनगाव येथील रहिवासी असून स्वतःला तांत्रिक म्हणून ओळख करून देत होता. पीडित महिला ही 33 वर्षीय असून ती घरकाम करून उदरनिर्वाह करीत असते. 15 ऑक्टोबर 2025 रोजी तिचा पती अचानक बेपत्ता झाला होता. काही दिवसांनी तो मध्य प्रदेशात सापडला, मात्र पुन्हा 30 ऑक्टोबर रोजी तो गायब झाला. पतीच्या शोधासाठी महिला प्रयत्न करीत असताना एका लग्न समारंभात तिची आरोपी ताहिर बेगशी ओळख झाली. त्याने स्वतःला मांत्रिक सांगत तुमचा नवरा मी शोधून आणतो असे आश्वासन दिले. यानंतर आरोपी महिलेच्या घरी गेला आणि तांत्रिक पूजा करण्याचा बहाणा केला. घरातील सर्वांना एका ठिकाणी बसवून दिवा आणि अगरबत्ती लावून त्या दिव्यात नवऱ्याची छबी दिसेल असा भ्रम निर्माण केला. यानंतर महिलेचा विश्वास संपादन करून तिला घराच्या वरच्या मजल्यावर नेले आणि तिथे मांत्रिक विधी करण्याच्या नावाखाली तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. घटनेनंतर पीडित महिलेने आपल्या नातेवाईकांना सर्व प्रकार सांगितला. त्यांच्या मदतीने सक्करदरा पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल करण्यात आली आणि पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवून आरोपी ताहिर बेगला अटक केली. तसेच या आरोपीने इतर महिलांनाही फसवले असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. सक्करदरा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक व्यक्ती आहे, तिचे पती मिसिंग होते आणि 6 महिन्यापासून ते मिसिंग असल्यामुळे पोलीस स्टेशन सक्करदरा येथे आपल्याकडे मिसिंग दाखल आहे, परंतु सदरची व्यक्ती मिळालेली नाही आहे. तर सदर आपल्याकडे त्यानंतर एक गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्यातील जो आरोपी आहे एक गोंधूबाबा आहे की बाबा त्याला काही गोष्टी कळतात किंवा कोण व्यक्ती मिसिंग कुठे आहे असं फसवणूक करून त्या महिलेला, गोंधूबाबाचं जे नाव आहे ताहिर बेग रशीद बेग, वय 65 वर्ष आहे, व तुझा नवरा कुठे आहे, मी तुला माझ्याकडे जी शक्ती आहे त्या शक्तीच्या अनुषंगाने मी तुला शोधून देतो असं म्हणून तिच्या घरी येऊन सदर व्यक्तीचं नाव पण त्या व्हिक्टीमला फिर्यादीला माहीत नाही आहे आणि काही पूजा अर्चा करून तुझा नवरा कुठे आहे अशी माहिती मी तुला देतो असं तिची फसवणूक करून
सदर व्यक्तीच्या बरोबर त्यांनी शारीरिक संबंध केले तिच्या इच्छेविरुद्ध आणि सदर व्यक्तीतून परागंदा झाला, पळून गेला. सदर व्यक्तीचा जो आरोपी आहे त्याचं नाव पत्ता काहीच आमच्याकडे दाखल नव्हतं, त्या महिलेलाही माहिती नाही. त्या अनुषंगाने महिलेला नंतर सर्व महिलेने झालेल्या प्रकार तिच्या नातेवाईकाला सांगितल्यानंतर सर्व नातेवाईक आम्ही पोलीस स्टेशनला आले आणि तिने तक्रार दाखल केली. त्या अनुषंगाने सकलदरा पोलीस स्टेशन क्रमांक 143/26 64-2 भारतीय न्याय संहिता याप्रमाणे आमच्याकडे गुन्हा दाखल झाला आणि सदर आरोपीची काही माहिती नसताना आम्ही तपास पथक पाठवून सदरचा आरोपी जो आहे अमरावती जिल्ह्यातील राहणारा आहे, त्याचं नाव पत्ता नसताना 24 तासामध्ये सदर आरोपीला अटक केलेली आहे आणि त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन पुढील तपास करीत आहोत. सध्या जे आरोपी आहे त्याचा काही रेकॉर्ड आहे का, बॅकग्राऊंड आहे? आरोपीचं काही रेकॉर्ड नाही आहे, तसं काही रेकॉर्ड आमच्याकडे अजून उपलब्ध नाही आहे. अड्याळ पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून सुगंधित तंबाखूची मोठी तस्करी उघडकीस आणली आहे. नाकाबंदी तोडून पडणाऱ्या तस्करांचा पोलिसांनी थरारक पाठलाग केला आहे आणि लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. काय आहे हा संपूर्ण प्रकार, पाहूया सविस्तर बातमी. भंडारा जिल्ह्यातील अड्याळ पोलिसांनी अवैध सुगंधित तंबाखू तस्करीवर जोरदार घाव घातला आहे. 4 एप्रिलच्या सायंकाळी किटाळी फाटा येथे नाकाबंदी सुरू असताना एका फोर्स 1 गाड्याला थांबविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र चालकाने पोलिसांचा इशारा धडकावून लावत वाहन भरधाव वेगाने पळवलेत. पोलिसांनीही जिगरबाज वृत्ती दाखवत या वाहनाचा सिनेस्टाईलने पाठलाग केला. सुमारे 500 मीटरवर चालकाने गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली आणि चावी घेऊन जंगलाच्या दिशेने पळ काढला. अंधाराचा फायदा घेत तो फरार झाला असला तरी पोलिसांनी गाडीची झडती घेतली असता त्यात प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा मोठा साठा आढळला. चावी नसल्याने अखेर जेसीबीच्या साहाय्याने हे वाहन पोलीस ठाण्यात आणण्यात आले. या कारवाईत एकूण 14,13,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या धडाकेबाज कारवाईमुळे तंबाखू तस्करांचे धाबे दणाणले आहेत. सहपोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या तक्रारीवरनं फरार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातून एक मोठी राजकीय बातमी समोर येत आहे. सोनेघाट ग्रामपंचायतीच्या 2 सदस्यांवर प्रशासनाने मोठी कारवाई केली असून अतिक्रमण केल्याप्रकरणी त्यांची सदस्यता रद्द करण्यात आली आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण, पाहूया याबाबत सविस्तर बातमी. नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील सोनेघाट ग्रामपंचायतीमध्ये राजकीय खळबळ उडाली आहे. ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र जीवनराम वालोकार आणि ममता शिवप्रसाद सरोते यांनी वन विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. या प्रकरणी उपसरपंच आम्रपाली बंडू भिवगडे यांनी 8 मे 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार केली होती. त्यानंतर तहसीलदार आणि खंडविकास अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत हे दोन्ही सदस्य महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 14 अंतर्गत दोषी आढळलेत. या अहवालाच्या आधारे अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महिरे यांनी 6 एप्रिल रोजी या दोन्ही सदस्यांची सदस्यता रद्द करण्याचे आदेश जारी केले आहेत. या कारवाईमुळे तालुक्यात अतिक्रमण करणाऱ्या लोकप्रतिनिधींचे धाबे दणाणले आहेत. या निर्णयामुळे आता सोनेघाट ग्रामपंचायतीच्या राजकारणात मोठ्या हालचालींना वेग आला आहे. अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या या कडक भूमिकेमुळे इतर सदस्यांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे आता केवळ माणसांनाच नाही तर मुक्या प्राण्यांनाही पाण्यासाठी वणवण करावी लागते. वाशिमच्या सुरकुंडी शिवारातून एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. पाण्याचा शोध घेत असताना काही नीलगाई चक्क एका खोल कोरड्या विहिरीत पडल्या. तासाभराच्या जीवघेण्या संघर्षानंतर वनविभागाने या नीलगायींना कशा प्रकारे जीवनदान दिलेत, बघूया. वाशिम जिल्ह्यातील सुरकुंडी शिवारात सध्या भीषण उन्हाळा जाणवू लागला आहे. जंगलातील पाणवठे कोरडे पडल्याने वन्य प्राणी पाण्यासाठी शेत शिवाराकडे धाव घेत आहेत. अशातच पाण्याचा शोध घेणाऱ्या नीलगायींचा एक कळप सुरकुंडी शिवारातील एका कोरड्या विहिरीत पडला. विहिरीत पडल्यानंतर बाहेर निघण्याकरिता या नीलगायींनी प्रचंड धडपड केली. मात्र विहीर खोल असल्याने त्यांना यश येत नव्हते. ही बाब स्थानिक शेतकऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने वन विभागाला पाचारण केलेत. वन विभागाच्या रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेत शिताफीने या सर्व नीलगायींना दोरखंडाच्या आणि शिडीच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढलेत. सुटका झाल्यानंतर या नीलगायींनी पुन्हा निसर्गाच्या सान्निध्यात धाव घेतली. जंगलातील पाण्याचे स्रोत आटल्याने वन्यप्राणी आता लोकवस्तीकडे वळत आहेत.
वन विभागाने वेळीच दखल घेतल्याने या निलगायींचा जीव वाचला असला तरी भविष्यात अशा घटना टाळण्याकरिता जंगलात कृत्रिम पाणवठे निर्माण करण्याची गरज आता व्यक्त होत आहे. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात एक धक्कादायक वास्तव समोर आला आहे. जिथे आरोग्य सेवा द्यायची तिथेच रुग्णांची होत आहे परवड. सरांडी प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर गायब, स्वच्छतेचा बोजवारा आणि 39 गावांचे आरोग्य अक्षरशः धोक्यात. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सरांडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार पूर्णपणे कोलमडला असल्याचं चित्र समोर आलंय. या केंद्रावर तब्बल 39 गावांचा आरोग्याचा भार आहे. मात्र प्रत्यक्षात येथे डॉक्टरच उपलब्ध नसल्याने रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांची सततची अनुपस्थिती, अपुरी सेवा आणि ढिसाळ व्यवस्थापन यामुळे रुग्ण अक्षरशः वाऱ्यावर सोडले गेले आहेत. परिणामी रुग्णांना उपचारासाठी भंडारा, नागपूर किंवा लाखांदूरकडे धाव घ्यावी लागत आहे. यामुळे गरीब रुग्णांच्या खिशाला मोठा आर्थिक फटका बसत असून वेळेअभावी अनेकांचे हाल होत आहेत. दरम्यान आरोग्य केंद्रातील स्वच्छतेची स्थितीही अत्यंत चिंताजनक आहे. प्रसाधनगृहात प्रचंड घाण साचलेली असून दुर्गंधीमुळे रुग्ण आणि नातेवाईक त्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे स्वच्छतागृहात नळ बसवले असले तरी त्यांना पाणीच नसल्याचं वास्तव समोर आलं आहे. ही परिस्थिती प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा जिवंत पुरावा ठरत आहे. सरांडी बुजुर्ग येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा जो भोंगळ कारभार निदर्शनास आला त्याद्वारे असं लक्षात आलेलं आहे की जनतेने निवडून दिलेला जो उमेदवार आहे रसिका रंगारी जिल्हा परिषद सदस्य म्हणून कार्य करत आहेत, परंतु असं निदर्शनास आलं की त्यांची मुलगीच जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करत आहे. त्यामुळे मी स्वतः जिल्हाधिकारी साहेब यांना भेटून निवेदन देत आहे की तुम्ही यांना तात्काळ जिल्हा परिषद सदस्य पदावरून निलंबित करा आणि तसेच मुख्य कार्यपालन अधिकारी साहेब भंडारा, जिल्हा परिषद भंडारा आणि निवडणूक आयुक्तांना भेटून शारी त्यांच्या सदस्यत्व रद्द करण्याची मी मागणी करत आहे. शासनाकडून निधी येऊनही प्रत्यक्षात सुविधांचा अभाव असल्याने आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींना वारंवार माहिती देऊनही कोणताही ठोस प्रतिसाद मिळत नसल्याने नागरिकांचा रोष वाढत चाललाय. जर ही परिस्थिती तात्काळ सुधारली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त नागरिकांनी दिलाय. आरोग्य केंद्र आहे की केवळ दिखावा असा संतप्त सवाल आता जनतेकडून विचारला जात आहे. सरांडी बुजुर्ग येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार नियमित चव्हाट्यावर येत असून येथल्या मिळणाऱ्या असुविधांमुळे उपचारासाठी आलेल्या रुग्णांची गैरसोय होत आहे. असंच प्रकार या 2 दिवसातही आधीही घडलं आणि आधीपासूनही असे प्रकार घडत असून संपूर्ण दवाखान्यात अस्वच्छता, डॉक्टरांची अनुपस्थिती आणि परिचारिकेवर एवढ्या मोठ्या 31 गावाच्या रुग्णसेवेची जबाबदारी देणे हे कितपत योग्य आहे. तरी माझी प्रशासनाला मागणी आहे की येथली आरोग्यसेवा सुरळीत करण्यासह डॉक्टरांवर योग्य कार्यवाही करावी अशी मी मागणी करीत आहे. सरांडी आरोग्य केंद्रातील ही अवस्था केवळ चिंताजनक नाही तर धोकादायक आहे. आता प्रश्न एकच, प्रशासन जागं होणार का की 39 गावांच्या आरोग्याशी असाच खेळ सुरू राहणार? नागपूर शहरात दरोडेखोरांचा धुमाकूळ सुरू असल्याचं चित्र समोर येत असताना गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 2 ने मोठी कारवाई करत हा दरोडा उघडकीस आणला आहे. अल्पवयीन मुलाला चाकूचा धाक दाखवून घरात घुसून रोख रक्कम लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पाहूया याबाबत सविस्तर रिपोर्ट. नागपूरमधील गिट्टी खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत 3 एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास धक्कादायक दरोड्याची घटना घडली. दाभा परिसरातील वेलकम सोसायटीमध्ये राहणारे सतीश गडपायले हे कामानिमित्त घराबाहेर गेले होते. त्याचवेळी त्यांचा 17 वर्षांचा मुलगा हा घरी एकटाच टीव्ही पाहत होता. याच संधीचा फायदा घेत एक स्विफ्ट कार आणि मोटरसायकलवरून आलेल्या 8 अज्ञात आरोपींनी घरात घुसखोरी केली
आरोपींनी श्रेयसला चाकूचा धाक दाखवत पैसे दे नाही तर मारून टाकू अशी धमकी दिली आणि घरातील कपाटातून तब्बल 40,000 रुपये जबरदस्तीने लुटून फरार झाले। या प्रकरणी गिट्टीकदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। दरम्यान गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ने तांत्रिक तपास सुरू करत घटनास्थळी भेट दिली। सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण करण्यात आले। तपासादरम्यान पोलिसांनी सापळा रचत 4 आरोपींना अटक केली। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये संदीप ठाकरे, सुमित उईके, ऋषभ वैश्य आणि निखिल पाटील यांचा समावेश आहे। चौकशी दरम्यान आरोपींनी इतर साथीदारांसह मिळून हा दरोडा केल्याची कबुली दिली। पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार, मोबाईल आणि इतर मुद्देमाल असा एकूण 4,20,000 रुपयांचा माल जप्त केलाय। ही संपूर्ण कार्यवाही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2च्या पथकाने केली। सध्या आरोपींना पुढील कारवाईसाठी गिट्टीकदान पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। वेलकम सोसायटी दाभा या ठिकाणी राहणारे श्री सतीश गाडपायले यांनी लेखी तक्रार पोलीस स्टेशनला दिली होती की त्यांच्या घरी दुपारी 13:20 अनोळखी 7 ते 8 लोकांनी प्रवेश करून त्यांच्या घरात त्यांचा 17 वर्षाचा मुलगा एकटा असताना आणि त्याला चाकूच्या धाकावर त्यांच्या घरातनं असलेले रोख रक्कम रुपये 40,000 हे लुटमारी करून नेलेले आहेत। त्या संबंधाने दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। त्याचा पोलीस स्टेशन गिट्टीकदान सोबत समांतर तपास युनिट शाखा 2 क्राईम ब्रांच यांनी चालू केला होता। सदरच्या तपासामध्ये प्राप्त सीसीटीव्ही फुटेजेस, तांत्रिक विश्लेषण, आमचा जो टेक्निकल ॲनालिसिस होता ते आणि गोपनीय माहिती याच्या अनुरूप एकूण 9 लोकांनी एक निळ्या रंगाची स्विफ्ट कार आणि एक दुचाकी वाहन ह्याच्यावरनं येऊन नमूद घटनास्थळी प्रवेश करून चाकूच्या धाकावरनं ती लूटमार केल्याचं माहिती प्राप्त झाली होती। अनुषंगाने जेव्हा आम्ही तपास करीत होतो तेव्हा सदरचे स्विफ्ट कार आणि आरोपींचा शोध घेत असताना काल आम्ही लोकांनी यातील 9 पैकी 4 आरोपी अटक केलेले आहेत। त्यांची नावं निखिल आनंद पाटील, वय 22 वर्ष, हा राहणार नांदा कोराडी येथील आहे। त्याचे साथीदार दुसरा साथीदार संदीप ठाकरे, वय 22 वर्ष, हा राहणार महादुला येथील आहे। त्याच्यानंतरचा साथीदार सुमित उईके, हा पण राहणार महादुला, ह्याचं वय वर्ष 23 वर्ष आहे। आणि ह्या लोकांना आणि त्याच्यानंतरचा अजून एक आरोपी ऋषभ वैश्य, ह्या लोकांना काल रोजी अटक केलेला आहे। गुन्ह्यात वापरलेली निळ्या कलरची स्विफ्ट कार ही सुद्धा आरोपी ठाकरे ह्याच्याकडनं जप्त करण्यात आलेली आहे। याच्याशिवाय पाहिजे आरोपींचा शोध, अजून 5 आरोपींचा शोध पोलीस पथक घेते आहे आणि लुटीची रक्कम यातील मास्टरमाइंड आरोपीकडे आहे अशी माहिती आहे। त्याच्यानंतर लुटीची रक्कम पण अजून प्राप्त करण्याची तजवीज ठेवलेली आहे। ह्या संपूर्ण तपासामध्ये 4 आरोपी आपण अटक केलेले आहेत। त्यांच्याजवळचे मोबाईल ज्याच्यावर ह्या सर्व आरोपितांनी संगनमत करून हा कट रचला होता आणि गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण 4,20,000 रुपयाचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे। ह्या संपूर्ण कारवाईमध्ये माननीय आयुक्त श्री रवींद्र कुमार सिंगल सर यांच्या मार्गदर्शनात माननीय सहपोलीस आयुक्त श्री नवनचंद्र रेड्डी सर, माननीय अपर कमिशनर श्री वसंतराव परदेशी सर, माननीय उपायुक्त राहुल माकणीकर सर, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त अभिजित पाटील सर यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2चे आमचे पथक, ज्यामधील आमचे अधिकारी API श्री सचिन मते, API गजानन चांभारे, पोलीस उपनिरीक्षक मनोज राऊत यांच्यासह आमच्या संपूर्ण कर्मचाऱ्यांनी ह्यामध्ये काम केलेलं आहे आणि सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे आणि आरोपी अटक केलेले आहेत। अल्पवयीन मुलाला धमकावून दरोडा टाकणाऱ्या आरोपींना पोलिसांनी वेडीस पकडत मोठा गुन्हा उघडकीस आणला आहे। मात्र शहरात वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। शहरात गुन्हेगारीचा सुळसुळाट आणि पोलिसांची धडक कारवाई। मोमीनपुरा परिसरात पोलिसांच्या हाती लागला एक सराईत गुन्हेगार। हातात 14 इंचाचा धारदार चाकू आणि चौकशीत उघड झाला पिस्टलचा मोठा धक्कादायक कनेक्शन।
तहसील पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाचे अधिकारी मोमीनपुरा परिसरात पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदाराकडून एक धक्कादायक माहिती मिळाली. एक संशयित इसम आपल्याजवळ घातक शस्त्र बाळगून फिरत असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत इम्रान खान वय 25 वर्ष याला ताब्यात घेतलं. या तपासणी दरम्यान त्याच्याकडून जवळपास 14 इंच लांबीचा धारदार चाकू जप्त करण्यात आलाय. पोलीस तपासात उघड झालं आहे की आरोपींवर यापूर्वीही कलम 324 अंतर्गत गुन्हा दाखल आहे. म्हणजेच हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे. परंतु खरी धक्कादायक गोष्ट पुढे आली ती चौकशीत. कडक चौकशीत आरोपींनी कबूल केलं आहे की त्याच्याकडे मध्य प्रदेशातील घरी पिस्टल सुद्धा लपवून ठेवलेली आहे. इतकंच नाही तर पोलिसांसोबत जाऊन ती पिस्टल दाखवण्याची तयारीही आरोपीने दर्शविली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आर्म्स ऍक्ट आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत आरोपीला न्यायालयात हजर केलाय. न्यायालयाने आरोपीला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान आरोपीकडनं मोबाईल आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तो चाकू आणि पिस्टल कोणत्या गुन्ह्यासाठी वापरणार होता आणि त्यामागे आणखी कोणाचा हात आहे का याचा सखोल तपास आता पोलीस करीत आहेत. पोलीस स्टेशन तहसीलचे डीबी पथक मोमीनपुरा परिसरामध्ये पेट्रोलिंग करत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत एक खात्रीशीर माहिती मिळाली की एक इसम आहे, तो त्याच्याकडे शस्त्र बाळगून आहे अशी माहिती आम्हाला मिळाली होती. त्यांनी जे वर्णन सांगितले होते त्यानुसार डीबी पथकाने अशा वर्णनाचा एका इसमाला ताब्यात घेतलं. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक चाकू आम्हाला मिळून आला. त्यांनी त्याचं नाव इम्रान खान वल्द इब्राहिम खान वय 25 वर्षे, राहणार संजय वार्ड, मंगल भवन, पोलीस ठाणे कोतवाली, शिवनी मध्य प्रदेश. हा शिवनी मध्य प्रदेशचा राहणार आहे. त्याच्याकडे तो चाकू मिळाला. तो जवळपास 14 इंच लांब आणि 1.5 इंच रुंदीचा तो चाकू मिळून आला होता. त्याच्याकडे सखोल तपास केला, आम्ही चौकशी केली की बाबा तो चाकू कशासाठी बाळगला होता, काय बाळगला होता. तर त्याच्यावर शिवणी पोलीस स्टेशनला सुद्धा एक 324 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तो रेकॉर्डवरचाच आरोपी आहे आणि सदरवेळी डीबी पथकाला त्याच्याकडे एक चाकू सुद्धा मिळून आला. त्याचप्रमाणे त्याचा मोबाईल सुद्धा आम्ही त्यावेळेस जप्त केला होता आणि त्याच्याविरुद्ध 425 आर्मॅक्ट नुसार अपराध क्रमांक 175/2026 425 आर्मॅक्ट सह कलम 135 महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल केलेला होता. सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान त्याच्या मोबाईलची पाहणी केली असता त्याच्या मोबाईलमध्ये एक पिस्टलचा फोटो आम्हाला दिसला. मग त्या आरोपीला आम्ही सखोल चौकशी केली, विचारपूस केली, तेव्हा त्यांनी कबूल केलं की सदरचे पिस्टल हे त्याच्याकडे शिवणी त्याच्या राहते घरी मध्य प्रदेश येथे आहे आणि सोबत आल्यास ते पिस्टल तो काढून द्यायला तयार होता. त्यानुसार मेमोरंडम पंचनाम्यानुसार आम्ही टीम शिवनी येथे मध्य प्रदेश पाठवली होती. त्यानुसार आरोपीच्या घरातून एक पिस्टल सुद्धा जप्त करून देशी बनावटीचे पिस्टल जप्त करण्यात आलेलं आहे. सदर आरोपीला माननीय न्यायालयात हजर करून 3 दिवसाचा PCR घेण्यात आलेला आहे. नेमकं त्यांनी पिस्टल आणि हे चाकू कशाकरता बाळगलं होतं, त्यांनी ते कुठून आणलं होतं आणि कुठल्या गुन्ह्यामध्ये तो वापरणार होता याबाबत आम्ही सखोल तपास करीत आहोत. सदर गुन्ह्याचा तपास PSI रसूल खान हे करत आहे. सदर जप्ती करण्यात आलेल्या पिस्टलची आणि चाकूची एकूण किंमत 50,000 रुपये आणि मोबाईल असा एकूण 65,300 रुपयाचा मुद्देमाल आम्ही सदर आरोपीकडून जप्त केलेला आहे. एक चाकू, एक पिस्टल आणि मोठ्या गुन्ह्याचा संशय. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला का? या प्रकरणाचा तपास आता कोणत्या दिशेने वळतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. नागपूरमध्ये एक गूढ मृत्यू समोर आला आहे. शरीरावर एकही जखम नाही, परंतु तरीही एका तरुणाचा मृत्यू झालाय. हा अपघात आहे की काहीतरी वेगळं? आणि सगळ्यात मोठा प्रश्न, संशयाची सुई थेट पत्नीवरच का? नागपूरच्या अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या जयनगर पांढराबोडी परिसरात एक संशयास्पद मृत्यू समोर आलाय. रोशन शिंगाडे असं मृत व्यक्तीचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार रोशन आणि त्याची पत्नी प्रज्ञा शिंगाडे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सतत वाद सुरू होते. शेजाऱ्यांच्या मते दोघांमध्ये अनेक वेळा मारहाणीच्या घटना घडल्या होत्या. इतकंच नाही तर यापूर्वीही प्रज्ञा शिंगाडे यांच्यावर पतीला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान सोमवारी अचानक रोशन यांची प्रकृती बिघडली. पत्नीने त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं.
मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केलं. आता इथंच या प्रकरणाला मोठं वळण मिळतं, कारण प्राथमिक तपासात रोशन यांच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या बाह्य जखमा आढळलेल्या नाहीत. मग प्रश्न उभा राहतो, जर मारहाण झाली नाही तर मृत्यू झाला कसा? स्थानिक नागरिकांनी मात्र स्पष्ट संशय व्यक्त केला आहे. त्यांच्या मते हा मृत्यू साधा नाही. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी मर्ग दाखल करून तपास सुरू केलाय. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून पोस्टमॉर्टम रिपोर्ट नंतरच सत्य समोर येणार आहे. आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे त्या एका रिपोर्टकडे, जो ठरवेल हा मृत्यू नैसर्गिक आहे की घातपात. प्रज्ञा रोशन शिंगारे आणि रोशन राजू शिंगारे हे दोघेही पती पत्नी जयनगर पांढरपुरी येथे राहतात. पती पत्नी यांचे बरेच जुने वादविवाद होतात. यांच्यामध्ये मारहाणीच्या घटना झालेल्या आहेत. यापूर्वी प्रज्ञा रोशन शिंगारे हिच्यावर कलम 307 प्रमाणे गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला होता. त्यामध्ये तिने आपल्या पतीला मारहाण केलेली होती. तर काल अचानक त्याची प्रकृती खराब झाल्यामुळं रोशन शिंगारेची त्याच्या पत्नीने त्याला हॉस्पिटलमध्ये पोहोचवलेलं होतं, ज्यामध्ये डॉक्टरांनी त्याला तपासून ब्रॉड डेथ घोषित केलेलं आहे. शेजाऱ्यांना आणि परिसरातील नागरिकांचा असा संशय आहे की त्याच्या पत्नीनेच त्याला मारहाण केलेली आहे आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झालेला असा नातेवाईकांचा पण आरोप आहे. परंतु मृतदेहावर अशा कुठल्याही प्रकारच्या अशा जखमा आढळून आलेल्या नाहीत. वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता त्याला बाह्य अशा कुठल्याही जखमा नसून पोस्टमॉर्टम रिपोर्ट नंतरच त्याच्या मृत्यूचं कारण समोर येईल असं त्यांचं म्हणणं आहे. आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट प्राप्त होताच पुढील कार्यवाही करण्याची आम्ही तजवीज ठेवलेली आहे. सध्या या प्रकरणात अकस्मात मृत्यू दाखल केलेला असून अधिक तपास सुरू आहे. शरीरावर जखमा नाहीत परंतु मृत्यू झालाय. नागपूरमधील हा गूढ प्रकार नेमका काय सांगतोय? पोस्टमॉर्टम रिपोर्ट काय उघड करणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. नागपूरमध्ये पोलिसांची धडाकेबाज कारवाई. चोरी करणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी केवळ अटकच नाही केली तर संपूर्ण रॅकेटच उघड केलंय. मेडिकल कॉलेजमधून गायब झालेल्या कॉपर पाईपच्या चोरीचा पर्दाफाश आणि आरोपीच्या गुन्हेगारीचा धक्कादायक इतिहास सोबत. नागपूर शहरातील अजनी परिसरात मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधून वारंवार कॉपर पाईप चोरी होत असल्याच्या तक्रारी समोर येत होत्या. या प्रकारामुळे प्रशासनही सतर्क झालं होतं. पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचला आणि अखेर आरोपीला रंगेहात पकडलं. तपासात समोर आलं की आरोपी मेडिकल कॉलेज परिसरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची हालचाल लक्षात ठेवून संधी साधत होता आणि रात्रीच्या अंधारात कॉपर पाईप चोरी करीत होता. पोलिसांनी आरोपीकडून तब्बल 65 मीटर लांबीचे कॉपर पाईप जप्त केलेत. या पाईपची बाजारातील किंमत हजारो रुपयात असल्याचं समोर आलंय. त्याहूनही धक्कादायक बाब म्हणजे आरोपी हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वीही त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणात तत्परता दाखवत आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. या चोरीमागे अजून कुणाचा हात आहे का याचाही शोध सुरू आहे. कॉपर पाईप चोरीचा हा मोठा रॅकेट उघडकीस आल्यानंतर नागपूरमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठं नुकसान टळलं असलं तरी अशा गुन्हेगारीला आळा कधी बसणार? आरोपींच्या टोळीचा पर्दाफाश होणार का? नागपूरमध्ये पुन्हा एकदा पोलिसांची अवैध हुक्का पार्लरवर ऑपरेशन थंडरची कारवाई सुरूच आहे. अंबाझरी परिसरातील सोन कॅफेवर पोलिसांनी टाकली धाड आणि जे सापडलं आहे ते पाहून सगळेच हैराण झालेत. नागपूर शहरात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी सुरू केलेल्या ऑपरेशन थंडर मोहिमेला आता जोर आला आहे. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कॅफे हाऊस चौकातील सोन कॅफेमध्ये बेकायदेशीररित्या हुक्का सेवा दिली जात असल्याची माहिती पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती. या माहितीची खात्री करून पोलिसांच्या डीबी पथकाने नियोजनबद्ध कारवाई करत कॅफेवर अचानक छापा टाकला. या छाप्यामध्ये विविध प्रकारचे हुक्का फ्लेवर्स, पाईप्स, चिलम आणि इतर साहित्य असा एकूण 9,350 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्राथमिक तपासात या ठिकाणी प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा वापर करून हुक्का पार्लर चालविला जात असल्याचे समोर आले. या प्रकरणी अंबाझरी पोलिसांनी कॅफे मालक आणि व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. दरम्यान ऑपरेशन थंडर अंतर्गत सुरू असलेल्या या कारवायांमुळे नागपूरमधील अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस ठाणे अंबाझरी अंतर्गत
कॅफे हाऊस चौकामध्ये सोल कॅफे म्हणून आहे, ज्यामध्ये लोकांना हुक्का पुरवित असल्याची माहिती आमचे DB पथकांना प्राप्त झालेली होती. माननीय पोलीस आयुक्त शाह यांच्या मार्गदर्शनात ऑपरेशन थंडर 2 या ऑपरेशन थंडर 2च्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात जे हुक्का पार्लर आहेत आणि जे ड्रग्ज विक्रेते आहेत यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची आमची प्रक्रिया सुरू आहे. तर त्या अंतर्गतच माननीय पोलीस उपायुक्त शाह झोन 2 यांच्या मार्गदर्शनात सदर हुक्का कॅफेवर कारवाई करण्यात आली, ज्यामध्ये विविध प्रकारचे हुक्का फ्लेवर, पाईप्स आणि चिलम असे एकूण 9,350 रुपयाचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे. सदरची कारवाई आमचे तपास पथकाचे PSI पदकोंडे, PSI आदम शेख आणि त्यांच्या टीमने केलेली आहे. नागपूर पोलिसांचा हा ऑपरेशन थंडर आता जोर धरू लागत असून अवैध धंद्यांविरुद्ध अशीच कारवाई पुढेही सुरू राहणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, JTPL चॅनल 73, फास्टवेब चॅनल 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यामध्ये छत्रपती संभाजीनगर NST सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, अकोला RC सेटअप बॉक्स नंबर 899 वर बघू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. YouTube अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वाधिक समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, Instagram आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र त्यावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.